सकाळी सुनील पवार साहेब अतिरिक्त आयुक्त आणि दुसरे अतिरिक्त राहुलजी गेटे इथं असताना मी माननीय महापौरांच्या समोरच त्यांना आठवण करून दिली. वाशी सेक्टर 9 मध्ये नैवेद्य आणि अलबेला या दोन बिल्डिंगना एडीटीपी त्याचं नाव काय त्यांचं केकांच्या सांगण्यानुसार फायरचे असिस्टंट ऑफिसर त्यांनी फायर एनओसी दिली होती. नंतर ज्या वेळेला सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर फायर ऑफिसरवर कारवाई होणार होती, तर त्याला फायर ऑफिसरनी सांगितलं की हे केकान यांच्या सांगण्यानुसार आणि एका कुठेतरी राजकारण्याच्या दमबाजी केल्यानुसार मी दिल्या होत्या. आणि त्यांनी तशा प्रकारची सभागृहात काय घडलं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं. आणि इन शॉर्ट मध्ये केकान यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी केल्या, त्याच्यावर दोषारोप ठेवून महासभेने त्यांना इथून त्यांची रवानगी त्याच्या मूळ खात्यात करा आणि मूळ खात्यात करताना त्यांनी केलेला इथला पराक्रम हा खात्याला कळवा, अशा प्रकारचा ठराव केला. आता अजून तो त्याने जागा सोडलेली नाही. त्यात परवाच्या सभेमध्ये एक सदस्य बोलले केकांवर कारवाई केली, काय झालं? तो अभय जाधववर कारवाई केली, काय झालं? म्हणजे एक प्रकारचं डिवचनाचं काम केलं. आता मी सांगतो, मी जर का त्या ठिकाणी फायर एनओसी काढले असेल, विड्रॉ केली असेल, तर त्या दोन्ही इमारती बेकायदेशीर ठरतात. मी राहुल गेटेंना सांगितलेले आता जून 5 ते 5 सप्टेंबर पर्यंत कुठल्याही अनधिकृत बांधकामातल्या लोकांना बाहेर काढायचं नसतं, तोडायचं नसतं. परंतु 5 सप्टेंबरच्या नंतर ह्या दोन्ही बिल्डिंगी खाली करून त्या बिल्डिंगी तोडण्याच्या बाबतीमध्ये कारवाई करा, अशा प्रकारचे मी जबाबदार म्हणून इथला लोकप्रतिनिधी नवी मुंबईचा आणि राज्याचा मंत्री म्हणून मी निर्देश दिलेले आहेत. एक त्याच्यानंतर त्या दिवशी पहिल्या दिवशी ठराव क्रमांक 74 मध्ये असं ठरलं की नवी मुंबईचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट पूर्ण तपासून झाल्याशिवाय, त्याचा अहवाल आल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कारवाई कोणी सीसी मागितली त्यांच्यावर त्याला देऊ नये. म्हणजे कुठल्या वादग्रस्त असलेल्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी महासभेने ठरवलं की एखादी संस्था अशी शोधून काढा की या नवी मुंबईच्या या क्षेत्रफळावर किती लोकवस्ती राहू शकेल, ते पण सुसज्ज असलेल्या नागरिक म्हणून त्या ठिकाणी त्यांना वावरता येईल. आता त्याच्यानंतर तो 75 नंबरचा ठराव होता, त्याच्यामध्ये फार धमाल केली होती काही लोकांनी. म्हणजे ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे त्या वस्ती करता तो कायदा आलेला आहे. त्या कायद्याचं नाव काय म्हटलेलं आहे? URS. आता URS ह्या जर नको त्या ठिकाणच्या कॉलनीतल्या लोकांना तो वापरला दिला, तर ज्या ठिकाणी खरी गरज आहे URS त्या ठिकाणी FS शिल्लक राहणार नाही. म्हणून त्या दिवशीच्या त्या ठरावामध्ये सागर नाईकांनी समारोप करताना जे म्हटलं की या बाबतीमध्ये अंतिम अहवाल इम्पॅक्ट असेसमेंटचा येत नाही तोपर्यंत जे रिडेव्हलपमेंट आहे ते चालू ठेवा, जी युनिफाईड DCR. परंतु याच्यामध्ये जर कोणी जर URS कॉलनीमध्ये घुसवायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तो द्यायचा नाही, अशा प्रकारचा निर्णयच महासभेने घेतलेला आहे. म्हणजे याच्या पुढे ज्या कुठल्या कॉलन्यांमध्ये URS स्कीम घुसवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना त्या ठिकाणी महासभेची अंतिम निर्णय झाल्याशिवाय त्या ठिकाणी परवानगी CC देण्यात येऊ नये, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आता काही लोक काय बोलले त्या सभेमध्ये की कोणतरी असं म्हणतो की कोणत्या शहाण्यांनी हा युनिफाईड DCR आणलेला आहे. येस, नो डाऊट आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणलाय, परंतु फडणवीसांनी बनवलं होता गणपती, त्याने बनवलेला मारुती. ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासाबाबत हव्यास करून, म्हणजे पैशाचाच हव्यास जी प्रक्रिया चालली, त्यांना असं वाटत असेल
कि हम सब कुछ करेंगे, नहीं करने देंगे हम. हा गणेश नाईक आहे. पुढच्या येणाऱ्या महासभेमध्ये ठिकाणच्याच माध्यमातून आणि ह्या जाधव फायर ऑफिसच्या माध्यमातून काही कॉलनीच्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचे खोटे ॲफिडेविट घेतले गेले किंवा आमची ना हरकत आहे, परंतु त्यांनी ज्याला समजल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त महापौरांना पत्र दिलेले की ह्या जे ॲफिडेविट हे आमचे नाही, ते बोगस आहेत. सबब भरत नकाते येत्या महासभेमध्ये त्या सेक्टर 9 मधल्या ज्या सोसायट्यांचे बोगस ॲफिडेविट केलेले त्याच्याविषयी प्रश्न मांडल्यानंतर त्याची इन्क्वायरीच करा, अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी माननीय महापौरांना मी सांगितले. पोलीस केस दाखल करा. ते कोण अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, राजकारणी आहेत, त्यांचे चेहरे समाजासमोर येऊ द्यात. आणि तोपर्यंत हे जे 3-4 टावर चालत त्याचं बांधकाम थांबवा. काय बोलो मी? बांधकाम थांबवा. चोर के चोर और ऊपर से शिरजोर. मी ओपन चॅलेंज दिलेलं आहे की गणेश नाईकच्या नावावर जर 1 इंच त्या ठिकाणी अतिक्रमण असेल तोडून टाका. भाजपच्या कुठल्या अधिकाऱ्याचं किंवा पदाधिकारी असेल तोडून टाका. परंतु स्वतःच्या हव्यासापायी महापालिकेची यंत्रणा, प्रशासक यंत्रणा राबवणाऱ्या लोकांना आम्ही नाही सोडणार.